नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण नारळाची ओल्या खोबऱ्याची अशी ओठांना चावेल अशी बर्फी बनवणार आहोत. खूप छान लागते. नारळी पौर्णिमा येईल ना आता, तर त्यामुळे दर्यात नारळ फोडतात ना पडते, त्यावेळेस आपण नारळी पौर्णिमेला नारळाचे लाडू, ओल्या नारळाची बर्फी बनवतो. तर बघू शकता किती मऊसूद अशी बर्फी झालेली आहे आणि खूप छान लागते चवीला आणि बनवायलाही अगदी सोपी आहे, की एवढी अशी किचकट नाही. एक अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितले आहे. खूप छान लागते अशी बर्फी, अगदी कमी वेळात होते. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया अशी सुंदर बर्फी बनवण्यासाठी. तर आता इथे मी काय केलेले आहे, एक जवळजवळ 1.5 नारळ आहे ना माझ्याकडे फोडलेले. तर ते नारळ त्याचे करवंटीपासून बाजूला केलेले आहे आणि त्याचे वरचे जे काळा भाग असतो ना, पाठीचा भाग, तो असा सोलणीने काढून घ्यायचा आहे. जरा अलगद काढायचा आहे, कारण की तो जरा निब्बार असतो ना, निघायला जरा त्रास देतो. तर हळूहळू काढायचा आहे सोलणीने. तो काळा भाग काढल्यामुळे ना काय होतं, की आपली बर्फी अशी काळी होत नाही. तिचा कलर असा पांढरा शुभ्र राहतो. बघू शकता असा वरचा भाग सोलणीने काढून घेतलेला आहे. राहिलेल्या सर्व आपण नारळ असे सोलून घेणार आहोत आणि जो आपला वरचा टरफलांचा काळा भाग असतो ना, तो असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे ते काळेपणा निघून जातो. तर आता हे खोबरं जे आहे ना, ते आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. बारीक तुकडे करायचे अगोदर, मिक्सरला फिरवायचे अगोदर, म्हणजे आपल्या मिक्सर जास्त लोडवर येणार नाही. असे बारीक 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 तुकडे करायचे आहे, जेणेकरून आपल्याला मिक्सरला फिरवणं सोपं जाईल. बघू शकता असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. आता हे ना मोजून घ्यायचे आहे. हे नारळाचे तुकडे जे आहे ना, ते जवळजवळ आपण जेव्हा मिक्सरमध्ये फिरू ना, तर असं बारीक भुगा होतो, बारीक किस होतो त्याचा. तर तो असा मोजून घ्यायचा आहे. बघू शकता एक बाऊल भरलेला आहे माझा मिक्सरमध्ये केलेला तो किस. असा बारीक करायचा, जास्त ओबडधोबड नाही ठेवायचा. आता इकडे कढई तापवायला ठेवलेली आहे ना, त्यामध्ये टाकायचं 1 चमचा तेल. तेल वितळले की टाकायचं आहे तूप. आता आपले चांगले वितळलेले आहे आणि आपण जो ओल्या खोबऱ्याचा किस होता ना केलेला, तो आता यामध्ये टाकून द्यायचा आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे, अजिबात वाढवायचा नाही. जास्त जर गॅस केला ना, तर आता आपलं खोबरं करपू शकतं. त्यामुळे कमी गॅसवरच हळूहळू हलवून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्यातली जे पाणी असतं ना, ते आटून जाईल. 10 ते 12 मिनटं हा खोबऱ्याचा किस असाच हलवायचा आहे. तुम्हाला जर वाटलं ना थोडंसं तेल नाही, तुपाची धार आपण वरतून थोडीशी टाकू शकतो. बघू शकता जवळजवळ आपलं खोबऱ्याचं जे पाणी असतं ना, ते पाणी जवळजवळ आटत आलेलं आहे आणि खोबरं देखील थोडंसं कोरडं व्हायला लागलेलं आहे. आता आपलं खोबरं जवळजवळ कोरडंच होत आलेलं आहे. तोपर्यंत आपण काय करू, ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी बनवायची आहे ना, त्या ताटाला असं सपाट पसरट ताट घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे ट्रे जर असेल ना, तर तो बर्फीचा ट्रे जर असेल ना, तो घ्यायचा आहे. आता माझ्याकडे ताट आहे ना, तर मी ताट घेतलेलं आहे. त्या ताटाला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपला खोबऱ्याचा किस जवळजवळ पूर्णतः कोरडा होत आलेला आहे. आणि खोबऱ्याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे परतल्यामुळे. आता पूर्णतः आपलं खोबरं परतून झालेलं आहे ना, तर इथे अर्धा वाटी साखर थोडी थोडी करून टाकायची आहे, एका वेळेस नाही टाकायची. आता काय करायचं आहे, थोडीशी बाजूला काढून ठेवली मी, तर ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे खोबऱ्याच्या किसमध्ये. अजिबात गॅस वाढवायचा नाही. बाजूला काढून ठेवलेली साखर वितळायला लागते, म्हणजे अर्धा बाऊलमधली अर्धी बाजूला काढली होती ती परत यामध्ये टाकून द्यायची आहे.
साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी पाऊण वाटी देखील साखर घेऊ शकता, किंवा कमी गोड जर आवडत असेल ना तर अर्ध्या वाटीला थोडीशी कमी घेऊ शकता. खूप छान लागते अशी बर्फी केल्यानंतर. आता आपली साखर मिक्स करून घ्यायची आहे सगळी, नंतर टाकलेली साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडीशी वेलची पावडर देखील टाकू शकता, किंवा ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. माझ्याकडे नव्हते ना, माझ्याकडे फक्त बदाम होते ना, तर मी गार्निशिंगसाठी बदाम टाकणार आहे. आता आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि थोडंसं पातळ मिश्रण झालेलं आहे ना, थोडंसं 4 ते 5 मिनटं आपण याला परतून घेणार आहोत. बघू शकता आता आपलं मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. ओलसर मिश्रण कोरडं होत आलेलं आहे. आता आपण ज्या भांड्याला तूप लावलेलं होतं ना, त्या भांड्यामध्ये आता आपण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आणि उलथणीच्या साहाय्याने त्यामध्ये सेट करून द्यायचं आहे. आता असं सेट करून घेतलेलं आहे. आणि आपण चौकोनी तुकडे करणार आहोत ना, तर असे बदामाचे काप करून घेतलेले आहे, छोटे छोटे स्लाईस करून घेतलेले आहे. गार्निशिंगसाठी तुम्ही यामध्ये मनुके, पिस्ता देखील वापरू शकता, किंवा काजू देखील वापरू शकता. आणि सुरीच्या साहाय्याने असे कापून घ्यायचे आहे चौकोनी आकारात. तुम्हाला जसे हवे ना तशा आकाराच्या आपण वड्या करू शकतो. आणि थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवायचे आहे. 10 ते 5 मिनिटांनी थंड होते. आणि सुरीच्या साहाय्याने असे आपल्याला आवडीनुसार हव्या तशा आकाराच्या आपण येथे काप करून घ्यायचे आहे बर्फीसाठी. खूप छान लागते अशी बर्फी आणि मुलं आवडीने खातात. आपल्याकडे आता नारळी पौर्णिमेच्या सण येतो ना, रक्षाबंधन, त्यावेळेस दर्यात नारळ पडते ना, त्यावेळेस कोकणामध्ये आवर्जून बनवली जाते ही बर्फी खोबऱ्याची आणि त्याचे लाडू. तर खूप छान अशी झालेली आहे. तर तुम्हाला एक काढून दाखवते मी. थंड झाल्यानंतरच काढायचं आहे, लगेच नाही काढायचं. आता आपलं झालेलं आहे, बघू शकता इथे बर्फी सेट झालेली आहे. आणि आता तुम्हाला एक बर्फी मी काढून दाखवते. अगोदर कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे बर्फीच्या सुरीच्या साहाय्याने. आणि सुरीच्या साहाय्याने अलगद खाली, बर्फीच्या खाली सुरी घालायची आणि अलगद काढून घ्यायची आहे. बघू शकता अशी किती छान अशी बर्फी झालेली आहे. अशी खोबऱ्याची बर्फी आपल्या घरी करून मुलांना नक्की खाऊ घाला. तर कशी वाटली खोबऱ्याची बर्फीची रेसिपी? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.